नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स हा 2 नंबरचा टॉपिक पाहतोय. त्याच्यामध्ये काल आपण ॲमिनोसेंटेसिस हा पॉईंट पूर्ण केला आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसला सुरुवात केली होती. तो पॉईंट पुन्हा रिपीट करून मी पुढच्या पॉईंटला सुरुवात करते. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस त्याचा शॉर्ट फॉर्म आहे STDs. पहिल्यांदा त्याची डेफिनेशन बघा. डिसीजेस ऑर इन्फेक्शन्स विच आर ट्रान्समिटेड थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स आर कलेक्टिवली कॉल्ड सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. डिसीजेस म्हणजे आजार, इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शनच म्हणतो आपण. हे काय होतात, सेक्शुअल इंटरकोर्समुळं पसरतात, त्याला म्हणायचं सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. आत्तापर्यंत तुम्हाला याच्यातलं एक डिसीज माहीत आहे, त्याला आपण एड्स असं म्हटलं होतं बघा. आता इथं आपल्याला वेगळे शिकायचे डिसीजेस. त्याला STDs म्हटलं किंवा आपण त्याला व्हिनरल डिसीजेस म्हटलं, VDS ऑर रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स असं आपण त्याला म्हटलं. त्याच्यामध्ये आपल्याला 2 डिसीजेस शिकायचे, सिफॅलिस आणि गोनोरिया. आता इथे तुम्हाला ते चार्टच्या स्वरूपात दिलेलं आहे. आपण एक एक डिसीज 1 बाय 1 पूर्ण करत जाऊया. कसं दिलंय बघा चार्टच्या स्वरूपामध्ये. पहिला पॉईंट दिलेला आहे कॉझेटिव्ह एजंट. आता कॉझेटिव्ह एजंट आपण पहिल्यांदा सिफॅलिस पूर्ण करू आणि मग नंतर गोनोरिया पूर्ण करू. सिफॅलिसचा कॉझेटिव्ह एजंट आहे ट्रिपॅनोमा पॅलिडियम. काय दिले कंसात, बॅक्टेरिया आहे हा. इन्क्युबेशन पिरियड त्याचं असतं 3 to 4 weeks. इन्फेक्शन साईट असते कुठं बघा, म्युकस मेम्ब्रेन इन जेनायटल अँड रेक्टल अँड ओरल रिजन असा त्याचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. आता पुढचा पॉईंट त्याच्यामध्येच आपल्याला बघायचा आहे, तो बघा. त्याचे सिम्पटम्स आपल्याला पाहायचेत. तुम्हाला विचारताना एकच डिसीज विचारणार, दोघांचं कंपॅरिझन विचारलं तर विचारू शकतील. सिम्पटम्स बघा. पहिल्यांदा सिम्पटम्समध्ये काय येतं, प्रायमरी लिशन्स कॉल्ड कॅन्क्रे. आता प्रायमरी म्हणजे सुरुवातीला जे लिशन्स तयार होतात. लिशन या शब्दाचा अर्थ व्रण किंवा खुणा किंवा काहीतरी साईन्स सिम्बॉल्स राहिलेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, खुणा असं म्हणतो. तर त्याला काय म्हटलेलं आहे, प्रायमरी लिशन्सला आपण कॅन्क्रे म्हणतो. ज्या ठिकाणी इन्फेक्शन झाले त्या ठिकाणी. कॅन्क्रे इज फॉर्म्ड ऑन एक्सटर्नल जेनेटॅलिया. हे कुठं फॉर्म होतं, एक्सटर्नल जेनेटॅलिया म्हणजे शरीराच्या बाहेरचा जो भाग आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा तिथे. स्किन रॅशेस, स्किनला रॅश येतं जसं आपण ॲलर्जी झाल्यानंतर म्हणतो तसं. अँड माइल्ड फीवर, थोडासा ताप येतो. इन्फ्लेम्ड जॉईंट्स, जॉईंट सुजतात. लॉस ऑफ हेअर, केस गळतात. पॅरालिसिस, माहिती आहे तुम्हाला, पक्षाघात. नंतरचा पॉईंट, डिजनरेटिव्ह चेंजेस ऑकर इन द हार्ट अँड ब्रेन. हार्टमध्ये आणि ब्रेनमध्ये हळूहळू डिजनरेटिव्ह चेंजेस या आजारामुळं घडून येतात. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर, एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस. म्हणूनच तुम्हाला सिलेबसमध्ये हा पॉईंट कव्हर केलेला आहे की त्या आजाराचा प्रसार कसा होतो हा तुम्हाला लक्षात यावं. सेक्स हायजिनी म्हणजे स्वच्छता असं आपण म्हणतो, वैयक्तिक. अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर, अर्थ समजून घ्या. ऑर मल्टी पार्टनर, एकापेक्षा जास्त. आणि पुढचा पॉईंट आपण आधी शिकलो होतो कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये, युजिंग कॉन्डम ड्युरिंग क्वायटस. क्वायटस या शब्दाचा अर्थ इंटरकोर्स, इंटरकोर्सच्या दरम्यान किंवा मेल आणि फिमेल ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला कंडोमचा वापर करावा. आता त्याची ट्रीटमेंट काय आहे, अँटीबायोटिक पेनिसिलिन नावाचं औषध त्याच्यासाठी वापरलं जातं. आता ह्याच पॉईंटमधून आपण पुढचा डिसीज बघणार आहे बघा. कॉझेटिव्ह एजंट काय आहे, निसेरिया गोनेरी बॅक्टेरिया आहे. आता दोन्ही बॅक्टेरिया हे तुम्हाला कळलं. आता इन्क्युबेशन पिरियड त्याच्यात मेल आणि फिमेलमध्ये कसा असतो, मेलमध्ये 2 to 14 days असतो आणि फिमेलमध्ये 7 to 21 days असतो. इन्फेक्शन कुठं होतं, साईट ऑफ इन्फेक्शन असं आपण त्याला म्हटलं. म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरिनोजेनायटल ट्रॅक इथं होतं किंवा रेक्टममध्ये होतं किंवा थ्रोट अँड आय, डोळ्याला सुद्धा होऊ शकतं. आता सिम्पटम्स बघायचेत आपल्याला. इन मेल, पार्शल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट. म्हणजे युरेथ्रा नावाची जी डक्ट आहे त्याचं पार्शल, अर्धवट ते ब्लॉक होऊ शकतं. रिप्रोडक्टिव्ह डक्ट पण ब्लॉक होऊ शकतात. पस फ्रॉम पेनिस, पेनिसच्या तिथे पस तयार होतो.
पेन अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन. युरिनेशनच्या वेळेला वेदना होतात, बर्निंग म्हणजे जळजळ झाल्यासारखं वाटतं. आर्थरायटिस या शब्दाचा अर्थ समजून घ्या. 11वीमध्ये स्केलेटनमध्ये तो पॉईंट झालेला आहे. सांधे दुखी असं आपण त्याला म्हणतो. इन फिमेल, पेल्व्हिक इन्फ्लामेशन ऑफ द युरिनरी ट्रॅक. पेल्व्हिक इन्फ्लॅमेशन म्हणजे सूज येते युरिनरी ट्रॅकला. स्टरिलिटी याचा अर्थ स्टराईल होती ती फिमेल. आर्थरायटिस म्हणजे आपण आत्ताच बघितलं सांधेवात होतो. द चिल्ड्रन बॉर्न टू बी अफेक्टेड मदर सफर फ्रॉम गोनोकोकल ऑफ्थेल्मिया. ज्या आईला हा आजार झालेला आहे तिला जन्माला येणाऱ्या बाळांना हा आजार होतो. कुठला? गोनोकोकल ऑफ्थेल्मियाचा आजार होतो. अँड गोनोकोकल व्हॉल्वोजेनायटिस ऑफ गर्ल्स बिफोर प्युबर्टी. म्हणजे त्या मदरला जर मुलगी जन्माला आली असेल तर त्या मुलीला हे दोन्ही आजार मॅच्युरिटीच्या पूर्वी होतात. सेक्स हायजिनी. यूजिंग कंडोम ड्युरिंग क्वायटस. अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर ऑर मल्टी पार्टनर. आणि त्याच्यासाठी मेडिसिन, ट्रीटमेंट, औषध आहे. अँटीबायोटिक सिफॅक्झाईन. तुम्ही तयार करताना प्रत्येकाचे दोघांचेही कॉझेटिव्ह एजंट पाठ करायचे, सिम्पटम्स पाठ करायची, ट्रीटमेंट पाठ करायची. आणि आपण नंतर काय पाहत होतो बघा, इथे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे आपल्याला काय करता येतील ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण इथं दोघांचेही पाहिले. त्याच्यामध्ये काय येते बघा. सेक्स हायजिनी, यूजिंग कंडोम ड्युरिंग क्वायटस पाहिलं, अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर ऑर मल्टी पार्टनर म्हणजे साधारण दोघांचंही सेमच आहे, लक्षात घ्या. आता नंतरचा एक पॉईंट आहे पुस्तकामध्ये, इनफर्टिलिटी म्हणजे ज्या कपल्सना मुलं होत नाहीत त्यांना आपण इनफर्टाईल असं म्हणतो. इनफर्टिलिटी इज डिफाईन्ड ॲज इनॅबिलिटी टू कन्सीव्ह म्हणजे गर्भधारणा न होणं. नॅचरली आफ्टर 1 year ऑफ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. आपण असं साधारण समजून घेऊ, लग्नानंतर साधारण 1 वर्ष जर मूल झालं नाही तर इनफर्टिलिटी असं आपण म्हणायचं. द कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी कुड बी फिजिकल. आता त्याची कारणं काय काय असू शकतात? फिजिकल असू शकतं ते कारण, म्हणजे शारीरिक. कोजनायटल डिसीजेस म्हणजेच त्याला आपण इनहेरिटन्सनी निर्माण होणारे किंवा अनुवंशिकतेने निर्माण होणारे असं म्हणतो. इम्युनॉलॉजिकल ऑर इव्हन सायकॉलॉजिकल. इम्युनॉलॉजिकल म्हणजे आपल्या रेजिस्टन्स जी पॉवर आहे, इम्युन सिस्टीम आहे त्याच्यामुळं होणार असेल. ऑर इव्हन सायकॉलॉजिकल म्हणजे मानसिकसुद्धा ते असू शकतं. द कॉमन फिजिकल कॉजेस इन फिमेल्स आर. आता फिजिकल कॉजेस काय आहेत? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. आता ह्याचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा, PCOS, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पुढचं कारण हार्मोनल इम्बॅलन्स. त्या लेडीजच्या किंवा जेंट्सच्या बॉडीमध्ये हार्मोनचा बॅलन्स नसतो. नंतरचं कारण आहे एंडोमेट्रोसिस व्हाईल इन मेल इट इज लेस स्पर्म. एंडोमेट्रोसिस हे कारण फिमेलमध्ये आहे. एंडोमेट्रोसिस म्हणजे आपण जे युटेरस पाहिलं होतं त्या युटेरसची जे आतली लायनिंग आहे त्याच्यातला प्रॉब्लेम. आणि मेलमध्ये लेस स्पर्म काउंट म्हणजे आपण जे बघितलं होतं सीमेनमध्ये साधारणतः 200 to 400 मिलियन एवढे स्पर्म्स असतात तर ते कमी असतात. अँड स्मॉल साईज ऑफ पेनिसचा आकार छोटा असतो. प्रायर टू 1978 म्हणजे 1978 पूर्वी इनफर्टाईल कपल हॅड 2 ऑप्शन्स. त्यांना फक्त 2च ऑप्शन्स होते. पहिलं ऑप्शन अडॉप्ट या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती, मूल दत्तक घेणं. ऑर बी चाइल्डलेस किंवा मुलांशिवायच राहणं. टुडे इनफर्टाईल कपल्स हॅव मेनी ऑप्शन्स. आता सध्या जे मेडिकल सायन्समध्ये भरपूर प्रोग्रेस झालेली आहे त्यानुसार इथे आता भरपूर ऑप्शन्स आहेत. टू हॅव ए चाइल्ड सच ॲज फर्टिलिटी ड्रग्स म्हणजे त्याची काही मेडिसिन्स उपलब्ध आहेत. टेस्ट ट्यूब बेबी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिमरित्या. आता पुढचा पॉईंट काय आहे? IUI. तो आपण पुढे डिटेल बघणार आहे. इंट्रायुटेराइन इन्सिमिनेशन पुढं बघणार आहे आपण तो पॉईंट. सरोगेट मदरचा अर्थ भाडोत्री माता. आपल्याला तोही पॉईंट पुढं पाहायचा आहे. द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव चिल्ड्रन थ्रू सर्टन स्पेशल टेक्निक म्हणजे कुठल्या तरी टेक्निकच्या सहाय्यानं त्यांना मूल होण्यासाठी मदत केली जाते. कॉमनली नोन ॲज, मग त्याला काय म्हटलं जातं?
असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, म्हणजे ह्या तंत्रज्ञानानुसार त्यांना ही हेल्प केली जाते. आता याच्यातला पहिला पॉईंट आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आता इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय हे बघूया आपण. इट इज ए प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन व्हेअर ॲन एग इज कंबाइंड विथ स्पर्म आउटसाइड द बॉडी in a test tube or glass plate to form the zygote under stimulated conditions in laboratory. फिमेलच्या बॉडीच्या बाहेर एग आणि स्पर्म यांचं फ्युजन केलं जातं टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये आणि झायगोट तयार केला जातो लॅबोरेटरीमध्ये. द झायगोट ऑर अर्ली एम्ब्रिओ विथ अप टू 8 ब्लास्टोमियर, म्हणजे साधारणतः 8 सेल्स तयार झालेले असतील अशा स्टेजला, कुड बी देन ट्रान्सफर इन टू द फॅलोपियन ट्यूब फॉर फर्दर डेव्हलपमेंट. आणि त्याच्या पुढची डेव्हलपमेंट मात्र आईच्या गर्भाशयामध्ये होते, फॅलोपियन ट्यूबमध्ये ते सोडलं जातं. आता पुढचा एक पॉईंट आहे झिप्ट. पहिल्यांदा त्याचा फुल फॉर्म समजून घ्या. झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. झायगोट तयार झालेला फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर करायचा. झिप्ट इज इनफर्टिलिटी ट्रीटमेंट यूज्ड व्हेन देर इज ब्लॉकेज इन फॅलोपियन ट्यूब्स विच प्रिव्हेंट फर्टिलायझेशन ऑफ एग बाय स्पर्म. हा पर्याय कधी वापरतात की ज्या ठिकाणी फॅलोपियन ट्यूब ही ब्लॉक असते. इन दिस मेथड एग इज रिमूव्ड फ्रॉम द वुमन्स ओव्हरी. आईच्या बॉडीमधून एग बाहेर काढलं जातं. फर्टिलायझेशन ऑफ एग विथ स्पर्म इज ब्रॉट अबाउट आउटसाइड द बॉडी अंडर स्टराईल कंडिशन. आणि फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं लॅबमध्ये स्टराईल कंडिशनमध्ये टू फॉर्म झायगोट बाय द प्रोसेस कॉल्ड इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इन व्हिट्रो याचाच अर्थ आहे शरीराच्या बाहेर, आणि इथं लक्षात घ्या इन व्हिवो म्हणजे बॉडीमध्ये. द झायगोट इज देन ट्रान्सफर टू फॅलोपियन ट्यूब फॉर फर्दर डेव्हलपमेंट. आणि त्याच्यानंतर झायगोट हा फर्दर डेव्हलपमेंटसाठी आईच्या बॉडीमध्ये पुन्हा इम्प्लांट केला जातो. असं आपण आत्तापर्यंत दोन डिसीजेस आणि इनफर्टिलिटीवरचे काही पर्याय बघत होतो. आपण इथेच थांबूया. उद्या राहिलेला पार्ट पूर्ण करू. उद्या आपला टॉपिकच पूर्ण होईल. थँक्यू.